Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. 71 कोटींची मालमत्ता, त्याचबरोबर अनेक ठिकाणी फ्लॅट्स, प्लॉट्स, प्रचंड सोन्याचे दागिने, बायको, सासू, मुली, दीर या सगळ्यांच्या नावाने घेतलेल्या कंपन्या, त्याचबरोबर अलिबागला जमीन. आता आपण विचार केला तर इतकी सगळी संपत्ती आपण आपल्या अख्ख्या आयुष्यभर जॉब केला, बिझनेस केला तरीही कमवू शकू असं आपल्याला वाटत नाही. कुठल्याही साधारण व्यक्तीला इतकी संपत्ती गोळा करणं, इतकी मालमत्ता तयार करणं हे शक्य नाहीये. मात्र असे एक अधिकारी आहेत ज्यांनी हे केलेलं आहे. IAS अधिकारी अनिल कुमार पवार असं त्यांचं नाव आहे, जे वसई विरारचे आयुक्त म्हणून काम बघत होते आणि त्यांच्यावरतीच ईडीनी केस जी आहे ती केलेली होती आणि ईडीनी एक प्रसिद्धी पत्रक काढून त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे आणि कशाच्या आधारावरती ईडीनी कारवाई केली आहे हे सगळं सांगितलेलं होतं. याच्यानंतर हे प्रकरण जे आहे ते ज्यावेळेला कोर्टात गेलं तेव्हा काय झालं तेही आपण बघणार आहोत. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांवरकडे इतकी सगळी संपत्ती किंवा मालमत्ता आली कुठून आणि ईडीनी नक्की त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे कुठले आरोप केलेले आहेत, त्यांनी कशा पद्धतीनं गोष्टी फिरवल्या, ईडीचं बेसिकली त्यांचं म्हणणं काय होतं याच्यामध्ये ते सगळं आपण समजून घेणार आहोत. आणि ज्या प्रकारे म्हणजे आता हे सगळे आरोप जरी असले आणि कोर्टाने जरी त्यांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचं एक वेगळं मत मांडलेलं असलं तरीही एक साधारण माणसाला जो प्रश्न पडतो तो प्रश्न असा की इतकी सगळी संपत्ती आली कुठून, ती जर आली तर मग ती टॅक्स मध्ये ती मोजली गेली नाही का, किंवा हे सगळं आधी उघड कसं नाही झालं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आम्ही आलेलो आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की नक्की ईडीनी काय आरोप केलेले होते, कोर्टाने काय म्हटलेलं होतं आणि तुम्हाला सुद्धा तुमचं मत जे आहे ते तयार करता येईल. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. वसई विरारमध्ये बेकायदेशीर इमारतींचं जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये साधारणतः 71 कोटी रुपयांची मालमत्ता जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे. याच्यातली 44 कोटींची मालमत्ता जी आहे ती अधिकारी अनिल पवार यांच्या मालकीची आहे असं म्हटलं जात आहे. याच्यामध्ये त्यांचे एक साथीदार आहेत त्यांचं सुद्धा नाव आलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं ज्या 41 बेकायदेशीर इमारती पाडण्याचे आदेश दिले होते त्यात आरोपी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या मालमत्ता ईडीनी जप्त केल्या. या सगळ्या जप्त केल्यानंतर काय झालं तर ईडीनी एक प्रसिद्धी पत्रक काढलं आणि त्यातनं त्यांनी असं सांगितलं की पवार यांनी भ्रष्ट मार्गाने प्रचंड प्रमाणामध्ये जी मालमत्ता आहे जी ती जमवलेली आहे आणि त्या सगळ्याची माहिती त्यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकातनं दिली. त्याचबरोबर त्यांनी ही अफरातफर कशी केली किंवा त्यांच्या मुलीच्या नावानी, बायकोच्या नावानी त्यांनी कशा प्रकारे हे व्यवहार दाखवले ते सुद्धा आपण बघणार आहोत. YS रेड्डी आणि अनिल पवार यांच्यातले व्हॉट्सॲपचे जे चॅट्स होते ते हे सिद्ध करतात की रेड्डी यांनी पवार कुटुंबासाठी महागड्या साड्या, सोन्याचे जडलेले दागिने तसंच इतर मौल्यवान दागिने हे खरेदी केले होते. चौकशी दरम्यान अनिल पवार यांनीही अशा वस्तू मिळाल्याची पुष्टी जी आहे ती केलेली आहे असं सुद्धा ईडी जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये. त्याच्यात ते असं म्हणलेले आहे की पवार आणि रेड्डी यांना याच्याच आधारावरती अटक करण्यात आलेली होती. ते न्यायालयीन कोठडीमध्ये होते आणि त्यांची कोठडी वाढवण्यासाठी म्हणून हे सगळं प्रकरण जे आहे ते खरं तर सुरू होतं. आता या स्टोरी मधलं रेड्डी हे पात्र खूप महत्वाचं आहे कारण त्याच्या आधारावरती ती स्टोरी जी आहे ती पुढे जाते. रेड्डी म्हणजे कोण तर निलंबित नगर रचना उपसंचालक YS रेड्डी यांचं हे जे आहेत ते तिथे कार्यरत होते आणि त्यांचं नाव सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये अतिशय महत्वाचं आहे. आता आपण बघूयात की पुढे नेमकं काय झालेलं होतं की त्यांनी त्यांच्यावरती कशा प्रकारे किंवा त्यांनी ही सगळी मालमत्ता जी आहे ती जे भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेले आहेत ते सगळं त्यांनी कसं केलं ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि ईडीनी नक्की काय माहिती दिलेली होती ते आपण आधी समजून घेऊयात. पवारांनी एकूण 171 कोटींची संपत्ती जी आहे ती गोळा केलेली होती असं ईडीचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हटलेले आहेत हे आपण बघूयात. अनिल कुमार पवार यांनी आयुक्तपदी असताना बांधकाम परवानग्या देताना मोठी लाच घेतली होती. त्यासाठी त्यांनी एक यंत्रणा अख्खी जी आहे ती उभारलेली होती असं त्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं होतं. आता ही यंत्रणा नेमकी काय होती तर 150 रुपये दर जो आहे तो निश्चित करण्यात आला होता. आयुक्त पवार यांना त्यापैकी 50 रुपये प्रति चौरस फूट मिळत होते. हरित
पट्ट्यात हा दर 62 रुपयांचा होता. यातून पवार यांनी 169 कोटींची मालमत्ता जी आहे ती जमवल्याचा आरोप जो आहे तो ईडीनं केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे ते काय म्हटलेले आहेत तेही आपण बघूयात. पुढचा आरोप जो आहे त्याच्यामध्ये ते असं म्हटलेले आहेत की या संपत्तीमधून ते त्यांचं आलिशान जीवन जे आहे ते जगत होते. त्यांच्याकडे हिरे, सोन्याचे दागिने, त्याचबरोबर शेतघर, गोदामं त्यांनी विकत घेतलेली होती. त्याचबरोबर गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये सुद्धा त्यांनी पैसे गुंतवलेले होते असं यांनी ईडीने याच्यामध्ये सांगितलंय. त्याच्यानंतर नालासोपारामध्ये 41 अनधिकृत इमारती प्रकरणात ईडीनं तपास करून कारवाई सुरू केली होती. मात्र या 41 इमारती मी आयुक्तपदाची सूत्र हाती घेण्याच्या आधीपासून असून त्याचा काहीही संबंध नसल्याचा दावा जो आहे तो पवारांनी यावेळेला केलेला होता. पण याच 41 अनधिकृत इमारतींसाठी संरक्षण देण्यासाठी पवार यांनी 50 रुपये चौरस फूट प्रति दरानं लाच घेतली होती असं ईडीने याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर 71 कोटींची मालमत्ता जी आहे ती ईडीने कशी जप्त केली आणि त्याच्यात नेमकं काय काय होतं तेही त्याच्यात सांगितलेलं आहे. पवार यांनी ही सगळी संपत्ती जी आहे ते त्यांच्या पत्नी, मुलगी, त्यांचे इतर नातेवाईक जे आहेत त्या सगळ्यांच्या नावाने त्यांनी एक बेनामी गुंतवणूक जी आहे ती केलेली होती असं याच्यात त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर 44 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणात ईडीनं अनिल कुमार पवार, वाय.एस. रेड्डी यांच्यासह 18 आरोपींवरती त्यांच्या विरोधात आरोप जो आहे तो नोंदवण्यात आलेला होता. त्याच्यानंतर पुढे आपण बघूयात की आता ही मालमत्ता जी आहे ती त्यांनी कशी कशी फिरवली किंवा त्यांनी कोणाकोणाचा कसा कसा वापर केला आणि कशा प्रकारे त्यांनी एकूणच हे सगळं लपवलं किंवा त्यांनी कायद्याच्या कचाट्यात आपण अडकू नये म्हणून त्यांनी कसे प्रयत्न केले असं ईडीने म्हटलेलं आहे तेही आपण समजून घेणार आहोत. एक लक्षात घ्या की हे सगळे आरोप जे आहेत ते ईडीचे आहेत आणि न्यायालयाच्यावरती काय म्हटलंय तेही आपण बघणार आहोत. पण इतकी मोठी रक्कम तुम्ही एका पदावरती असताना ज्याची जर अफरातफर तुम्ही करत असाल, इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही लाच घेत असाल तर याचे तितकेच सबळ पुरावे असणं गरजेचं आहे. ईडी जर इतके मोठे आरोप करते तर त्यांनी काय काय पुरावे दिलेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचं ठरतं. त्याच्यावरती न्यायालय काय म्हटले तेही आपण बघणार आहोत. पण त्यांनी नेमकं कशी ही अफरातफर केली याच्यासाठी ईडीने काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. आता त्या गोष्टी काय आहेत तेही आपण समजून घेऊयात. तर सुरुवातीला आपण बघितलं की ईडीने असं म्हणलं की त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचा जो वापर आहे तो याच्यामध्ये केलेला होता आणि ते त्यांची एक आलिशान लाईफस्टाईल जी आहे ती लाईफस्टाईल जगत होते. आता ही सगळी लाईफस्टाईल जगत असताना त्यांनी हे घोळ कसे केले तर जसं म्हणलं की व्हॉट्सॲपचं एक प्रूफ जे आहे ते ईडीनं कोर्टामध्ये सादर केलेलं होतं. त्या व्हॉट्सॲप चॅट्समध्ये रेड्डी आणि पवार यांच्यातलं ते व्हॉट्सॲप चॅट्स होतं की मी तुमच्यासाठी असे असे दागिने खरेदी केलेले आहेत, इतक्या इतक्या किमतीचे ते दागिने आहेत असं सगळं त्या व्हॉट्सॲप चॅट्समध्ये होतं. आणि त्याच्या आधारावरती ईडीने असं म्हटलेलं आहे की रेड्डी याची सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती किंवा रेड्डी आणि पवार यांनी मोठ्या प्रमाणात पैसे खाल्लेले आहेत असं ईडीने त्याच्यामध्ये दावा केलेला होता. पुढे काय झालं तर ते म्हणाले की भारती अनिल पवार या जाणून बुजून कंपन्या आणि फर्म्समध्ये भागीदार, संचालक, मालक बनल्या जेणेकरून कोट्यावधी रुपयांची कमाई ही भारती अनिल पवार यांचं कायदेशीर उत्पन्न म्हणून दाखवता येईल. थोडक्यात काय की स्वतःच्या बायकोच्या नावाने अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आणि असं दाखवलं की हे त्यांच्या बायकोचं उत्पन्न आहे. त्याच्यानंतर पवार यांच्या 2 मुली आणि सासू यांचं नाव देखील मनी रूटिंग जे असतं त्याच्यामध्ये समाविष्ट केल्यामुळे ईडी असं पुढे म्हटलं की महिला नातेवाईकांच्या नावांमध्ये नोंदणी केल्याने त्यावर नियंत्रणही ठेवता आलं आणि त्याचबरोबर पैशांची नोंद असल्याचे कागदपत्रही दाखवता आले. म्हणजे हे सगळे पैसे किंवा ही सगळी गुंतवणूक जरी अनिल पवार यांनी केलेली असली तरी ती त्यांच्या मुलींच्या नावाने, त्यांच्या सासूबाईंच्या नावाने, त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने असल्यामुळे कुठेही ते कायद्याच्या कचाट्यात अडकले नाहीत. हे पैसे जे आहेत ते त्यांना रिरूट करता आले, त्यांना दुसरीकडे फिरवता आले आणि त्यांनी ते दुसऱ्या कोणाच्या तरी नावाने केले. त्याच्यामुळे याची कागदपत्रही होती म्हणजे डॉक्युमेंटेशनही होतं. त्याच्यामुळे कोणाला याच्यावरती संशय आला नाही. त्याच्यानंतर त्यांनी आणखीन काय आरोप केलेला आहे तर पवार यांच्या कुटुंबातल्या सदस्यांची नावं किंवा श्रुतिका एंटरप्राइजेस, जनार्दन ॲग्रो सर्व्हिसेस, अँटोनोव वेअरहाऊसिंग पार्क्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स ध्वजा वेअरहाऊसेस प्रायव्हेट लिमिटेड सारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये असंख्य गुंतवणूक त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे असं सुद्धा ते म्हणाले. आरोपपत्रात पवार यांचे पुतणे जनार्दन पवार हे विकासक, बिल्डर आणि रिअल इस्टेट ब्रोकर असं त्यांचं इथे डेफिनेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे किंवा असं त्यांचं डेझिग्नेशन देण्यात आलेलं आहे. यांचंही नाव आहे. VVCMC मध्ये त्यांच्या नियुक्ती दरम्यान आणि त्यापूर्वीही पवार यांनी गोळा केलेल्या रोख रकमेचा महत्त्वाचा हँडलर अशा प्रकारचा त्यांच्यावरती आरोप आहे. जनार्दन यांच्या नाशिक इथल्या घरातून साधारण 1
32 कोटी रुपये जे आहेत ते बेकायदेशीरपणे ती रोकड जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे. त्याचा कुठलाही हिशोब नाहीये. म्हणजेच त्यांच्या जनार्दन यांच्या घरातनं पैसे जे आहेत ते मिळालेले होते. ईडीने असा आरोप केलाय की पवार यांच्या मुली श्रुतिका आणि रेवती, भारतीचा चुलत भाऊ अमोल पाटील आणि त्यांचा भाऊ मिलिंद पगार यांच्या मार्फत लाचलुचपत प्रतिबंधक उपक्रम आणि जमीन प्रकल्पांमध्ये लाच देण्यात आली होती. श्रुतिका, रेवती, अमोल आणि मिलिंद यांच्यामध्ये आणि त्यांच्या ज्या सासू आहेत त्यांच्यावरती मात्र त्यांचा समावेश जो आहे तो आरोपींमध्ये करण्यात आलेला नाहीये, कारण एका अर्थी त्यांचं नाव वापरण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत हे सगळं करण्यात आलेलं आहे असा इथं आरोप आहे. अनिल पवार यांच्या नियंत्रणाखालील असलेल्या बेकायदेशीर रोख रक्कम पद्धतशीरपणे आणि अनेक वेळा गोळा केली जात होती. ती सीए नरेंद्र जैन यांना चलन टोकन पद्धतीने दिली जात होती. ती सामान्यतः रोख रकमेसाठी वापरली जाते. नंतर रोख रक्कम विविध ठिकाणी पोहोचवली जाते आणि विविध व्यावसायिक संस्थांमध्ये भरले जातात असं सुद्धा ईडीकडनं याच्यात सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ईडीने पुढे काय म्हटलंय ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अँटोनोव्ह वेअर हाऊसिंग पार्क्स प्रकल्प आणि मेसर्स ध्वजा वेअर हाऊसेस प्रायव्हेट लिमिटेड हे लाचेचेच पैसे रेकॉर्ड केलेल्या इक्विटी आणि मालमत्तेच्या हक्कांमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्राथमिक साधन जे आहे ते बनलेलं होतं. म्हणजे या कंपनीज ज्या आहेत त्या पुन्हा एकदा हे पैसे रेकॉर्डवरती आहेत असं दाखवण्यासाठीच्या म्हणून या कंपनीचा वापर या कंपनींच्या थ्रू हे सगळं करण्यात आलं. पुढे अँटोनोव्ह कंपनीमध्ये भारती पवार आणि मुलींच्या नावे चेक स्वरूपात योगदान देण्यात आलं सुमारे 1.3 कोटी रुपये. पण पुराव्यांवरून असं दिसून आलं की अनिल पवार यांनी अमोल पाटील यांच्या मार्फत 3.9 कोटी रुपये रक्कम कंपनीत टाकली होती, जी रक्कम त्यांनी दाखवली कन्सल्टन्सी फीज किंवा कन्सल्टन्सी रिसीट्स म्हणून ही जी फीज आहे ती त्यांनी दाखवलेली होती. आता साधा मुद्दा आहे की जर तुम्ही कन्सल्टंट म्हणून जरी एखाद्या ठिकाणी जात असाल तर ही इतकी मोठी रक्कम तुम्ही खरंच चार्ज करता का, आणि जर करत असाल तर असे कुठल्या या कंपनीज आहेत ज्यांना इतके महागडे कन्सल्टंट एजंट्स परवडतात किंवा कन्सल्टन्सी त्यांना हवी असते, त्यांना ॲडवाईस हवा असतो की कंपनीमध्ये, म्हणून ते इतके महागडे एजंट्स त्यांना काय म्हणतो त्यांना इतकी फीस देणं त्यांना कसं काय परवडतंय, हा खरं तर महत्त्वाचा प्रश्न आहे या सगळ्यामध्ये. मेसर्स ध्वजा वेअर हाऊसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये श्रुतिका आणि रेवती यांच्या नावावरील देणग्या किंवा अमोल पाटील यांच्या मार्फत हे सगळे पैसे जे आहेत ते कव्हर केल्या गेले असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आता ईडीने पुढे असा आरोप केलेला आहे की कुटुंबाच्या मालकीच्या रिअल इस्टेटमधूनही गडबड करण्यात आली आहे. ते असं म्हटलेत की भारती यांनी अलिबागमध्ये एक जागा घेतली ज्यामध्ये 45 लाख रुपये चेक म्हणून दिले आणि 3.3 कोटी रुपयांचा व्यवहार हा कॅशमध्ये करण्यात आला, म्हणजे रोख रक्कम म्हणून करण्यात आला. अनिल पवार यांनी जी सूचना दिली त्याप्रमाणे रेड्डी यांनी ही रोख रक्कम जी आहे ती हाताळली होती असं सुद्धा ते म्हणालेले आहेत. असाही आरोप आहे की अमोल पाटील यांना 40 एकर आंबिवली जमीन जी आहे ती विकण्यात आली होती आणि त्यातून मिळणारे पैसे हे भारती पवार यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले होते. दादर आणि पुण्यातील फ्लॅट आणि भूखंड कुमुदिनी पगार म्हणजेच अनिल पवार यांची सासू आणि श्रुतिका पवार त्यांची मुलगी यांच्यासह नातेवाईकांच्या नावे बुक करण्यात आले होते किंवा त्यांच्या नावाने विकण्यात आले होते असं सुद्धा ईडीने याच्यामध्ये आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे. भारतीचा भाऊ मिलिंद मेसर्स जनार्दन ॲग्रो हे एक छोटं दुकान चालवत होता जिथे नाममात्र पगार असूनही त्याची बहीण भागीदार म्हणून 20 ते 25 लाख रुपये कमवत होती असं दाखवून उत्पन्न कायदेशीर असल्याचं दाखवलं जात होतं असा सुद्धा आरोप जो आहे तो त्यांनी केलेला आहे. पुढे एक शेवटची गोष्ट त्यांनी याच्यामध्ये काय म्हटलेली आहे की मेसर्स BSR रियाल्टीने भारती आणि त्यांच्या आई यांच्या नावावरती ही कंपनी जी आहे ती होती, मात्र ती चालवत जनार्दन होते. त्याचबरोबर या दुकानाचा वापर कॅशमध्ये अफरातफरी करण्यासाठी केला जात होता. जनार्दन यांनी कव्हर म्हणून अगदी बेसिक एक थोडासा पगार जो असतो तो घेतलेला होता आणि भारती आणि श्रुतिका यांना भागीदार हिस्सा म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे जे आहे ते देण्यात येत होते असा आरोप सुद्धा ईडीने या सगळ्या प्रकरणामध्ये केलेला आहे. आता या सगळ्याचं पुढे जाऊन कोर्टामध्ये काय झालं तर कोर्टाने असं म्हटलं, त्यांनी हे सगळं ऐकून घेतलं, त्यांनी ईडीने ही जी केस तयार केलेली होती त्याच्याबद्दल सगळं ऐकून घेतलं, जे पुरावे त्यांना सादर करायचे होते ते ईडीने केले. मात्र उच्च न्यायालय असं म्हटलं की त्यांना तुम्ही त्वरित सोडा, त्यांच्यावरचे हे आरोप जे आहेत ते तुम्ही काढून टाका, कारण तुमच्या केसला किंवा या आरोपांना कुठलाही बेसिस नाहीये असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे.
एक केवळ कोणाचा तरी व्हॉट्सॲप चॅट हा एक पुरावा असू शकत नाही की त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, असं कोर्टाकडनं याच्यात सांगण्यात आलेलं आहे. एक आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की अनिल पवार यांच्यावरती असा सुद्धा आरोप करण्यात आलेला होता की त्यांचे जे सेक्रेटरी होते, की त्यांच्या जे बरोबर जे काम लोक करत होते, त्यांनी एव्हरी फ्रायडेला ते त्यांना एक रजिस्टर असायचं आणि त्या रजिस्टरमध्ये की आपण कोणाबरोबर किती डील केलेले आहेत, आपण कोणाकडनं किती पैसे घेणार आहोत, अशी एक अपडेटेड एंट्रीज ज्या आहेत त्या एंट्रीज ते दाखवत होते, देत होते. पण या सगळ्यातनं एकच मुद्दा उरतो की ईडीनी जर हे खोटे आरोप केले असतील त्यांच्यावरती, अधिकाऱ्यांवरती, तर मग ईडीनी नक्की कशाच्या आधारावरती किंवा कोणाच्या सांगण्यावरून ईडीनं ही अख्खी केस जी आहे ती तयार केलेली होती, हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की जर यांनी खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असेल तर मग हा सगळा भ्रष्टाचार जो आहे तो नक्की कसा उघडकीस येणार. कारण कोर्टानं आता हे आरोप जे आहेत ते एका अर्थी ही केसच बेसलेस आहे असं म्हटलेलं आहे. सो ह्या सगळ्यामधनं नक्की कोणाची बाजू खरी आहे, कोणाची बाजू खोटी आहे, हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पालिकांच्या निवडणुका सुद्धा आहेत, त्याच्यामुळे या सगळ्याचा परिणाम त्याच्यावर होतो का हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.